नमस्कार मित्रांनो, सध्या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये विधान परिषदेच्या निवडणुका सुरू आहेत. काही निवडणुका बिनविरोध झाल्या आहेत, परंतु त्या निवडणुकांच्या नंतरच महाराष्ट्रामध्ये सगळ्यात मोठा राजकीय भूकंप. 10 बडे नेते एकनाथ शिंदे यांची साथ सोडतायत. मित्रांनो, नेमकं काय घडतंय, कोण कोण आहेत महाराष्ट्रातील या बड्या नेत्यांना नेमकं काय दाखवले उद्धव ठाकरेंनी आमिष? तर महाराष्ट्रामध्ये शिंदे आता डबघायला आलाय का? शिंदे गट हा डबघायला आलाय का? तर एकनाथ शिंदेंची शिवसेना संपते का? जाणून घेऊया मित्रांनो महत्त्वाची अपडेट. भारतीय जनता पार्टी यांच्यासह सुनेत्र पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांनी आता नवीन राजकीय चाल खेळण्यास सुरुवात केली आहे. आता पर्याय उरला आहे तो फक्त उद्धव ठाकरे यांच्याकडे जाण्याचा आणि पुन्हा शिवसेनामय होण्याचा, ठाकरेमय होण्याचा. ठाकरेंना सोडून आपली डाळ शिजणार नाही हे बहुतांश आमदारांना, मंत्र्यांना माहीत होतं, परंतु भाजपच्या दबावाला कंटाळून एकनाथ शिंदेंच्या पाठीमागं फरफटत गेलेले काही नेते आता मात्र त्यांना जाग आलेले आहे. मातोश्रीने आपल्याला एका पायावरती उभं केलं आणि एवढं साम्राज्य मातोश्रीमुळे तयार झालं आहे. त्या मातोश्रीला सोडल्याच्या नंतर आपल्यालाही राजकीय संन्यास घ्यावा लागतोय काय, अशी चर्चा आमदार खासदारांमध्ये सुरू होती. तेव्हाच मित्रांनो, ठाकरेंशिवाय या नेत्यांना पर्यायही उरत नव्हता. म्हणून आता उद्धव ठाकरेंकडे चला असा निर्णय होतोय. भाजपला देखील आता एकनाथ शिंदेंची शिवसेना मुळातच नको झालेली असून सुनेत्र पवार यांची राष्ट्रवादी देखील आता नकोशी झाली आहे. सत्ता मिळाली, परंतु या दोन पक्षांमुळे सत्तेचं जे समीकरण जुळलं होतं त्याच्यावर मात्र थेट आरोप लोकांनी करायला सुरुवात केली. म्हणून एकनाथ शिंदेंची शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सत्तेमध्ये नको आहे असं भाजपच्या काही मंत्र्यांना, काही नेत्यांना वाटू लागलं आहे. त्यापेक्षा उद्धव बाळासाहेब ठाकरे हे लाखपटीनं बरे होते. उद्धव ठाकरे हे आपल्यातलेच होते. उद्धव ठाकरे हा महाराष्ट्राचा आणि देशव्यापी तलावरचा, देश पातळीवरचा हिंदुत्ववादी चेहरा होता. त्यामुळे उद्धव ठाकरेंना सोडून भाजपने मात्र मोठी चूक केली का, असं देखील काही भाजपच्या नेत्यांना वाटू लागलं आहे. मित्रांनो, भाजपचे देखील काही नेते हुकुमशाहीसोबतच महाराष्ट्रात ज्या प्रकारचं राजकारण चालू आहे त्याला बळी पडत आहेत आणि आता एकनाथ शिंदेंच्या सोबत गेलेले काही नेते, मंत्री यांना आता जाग आली आहे आणि मातोश्रीवरची परतीची वारी सुरू झाली असल्याचं सध्या समजत आहे. मित्रांनो, एकंदरीत महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरेंशिवाय आपले राजकारण करणं कोणत्याही शिवसैनिकाला जमत नाही आणि स्वतः शिवसैनिक असताना ठाकरेंना सोडून एकनाथ शिंदेंसोबत जावं लागलं, कारण त्या ठिकाणी आमदारकी भेटली, त्या ठिकाणी मंत्रिपद मिळालं असं या आमदारांचं म्हणणं होतं. परंतु संजय राऊतांनी काल म्हटल्याप्रमाणे आता काही नेत्यांना प्रवेश मिळेल, मात्र काही नेत्यांना प्रवेश मिळणार नाही. त्यांची नावं देखील त्यांनी स्पष्टपणे सांगितलेली आहेत. काही नेते मातोश्रीवरती एवढ्या खालच्या पातळीवरती टीका करून गेलेत की त्यांना मातोश्री काय, मातोश्रीच्या अंगणात देखील आम्ही आता उभे करायला तयार नाही असं संजय राऊतांनी ठणकावून सांगितलं आहे. मात्र ज्यांना आता उपरती कळा आली असून ज्यांना आता आपण चुकलो आहे असं वाटत असेल त्यांनी थेट मातोश्रीचा रस्ता धरावा आणि ठाकरेंचे पाय धरावेत असं देखील संजय राऊत यांनी म्हटलं आहे. यामुळे मित्रांनो, संजय राऊत यांच्या या सगळ्या राजकीय समीकरणामुळे मात्र शिंदेगडातील काही नेते आता उद्धव ठाकरेंची भेट घेण्याची शक्यता नाकारता येत नाही. काही लोकांना मंत्रिपदं दिली, काही लोकांच्या मुलांना आता विधान परिषद निवडणूक हवी होती, मात्र एकनाथ शिंदेंनी नवीन चाल खेळत आपल्याच आमदारांना, आपल्याच मंत्र्यांना बुचकळ्यात पाडलं आहे आणि दुसरेच नवीन चेहरे पुढे उभे केले आहेत. त्यामुळे काही आमदार, काही मंत्री प्रचंड नाराज असून त्यांनी ही नाराजी एकनाथ शिंदेंना स्पष्टपणे बोलून दाखवली असून त्यांनी विरोधी पक्षाविरोधात अर्ज भरून देखील शिंदेंनाच दगा देण्याचा प्रयत्न सुरू केला होता. मात्र ऐनवेळी अर्ज मागे घेण्यात शिंदेंना यश आलं, परंतु त्यांच्या मनातील राग, त्यांच्या मनातील खदखद अजूनही संपली नाही हे मात्र तेवढं खरं आहे. मित्रांनो, एकंदरीत महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरे यांची ताकद मात्र वाढत चालली असून शिंदेंना मात्र आपला पक्ष संपलं की काय असं त्यांना वाटू लागलंय. मित्रांनो, याबद्दल आपल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.